चला तर मंडळी, आज आपण करणार आहोत भोपळ्याचे थालीपीठ. खायला अगदी चविष्ट आणि पौष्टिक. त्यासाठी आपण एक भोपळा स्वच्छ धुवून आणि तो अशा प्रकारे खिसून घेत आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 6 ते 7 बटाटे उकडून आणि त्याची साल काढून मॅशरच्या मदतीने मॅश करून घेत आहोत. व्यवस्थित असे आपण 6 बटाटे मॅश करून घेतलेले आहे. 6 ते 7 बटाटे घेतलेले आहे मी. त्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण याच्यामध्ये सगळे पीठ ॲड करून घेणार आहोत. सगळ्यात पहिले 1 वाटी बेसन पीठ ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता. आपण याच्यामध्ये आता 1 वाटी तांदळाचे पीठ ॲड करणार आहोत. तुम्ही याच्यामध्ये पीठ जेवढे जास्त ॲड करशाल ना तेवढे हे चविष्ट लागतात थालीपीठ. त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत 1 वाटी ज्वारीचे पीठ आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत 1 मोठी वाटी गव्हाचे पीठ. त्यानंतर आपण याच्यामध्ये 3 मोठे चमचे म्हणजे आपले 3 मोठे चमचे तीळ आणि आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हिरवी मिरची आणि लसूणची वाटण. तुम्हाला तिखट खायचे असेल तर तुम्ही हे ॲड करू शकता, नाही तर स्किप करू शकता. त्यानंतर आपले रोजचे मसाले हळद, लाल तिखट, आपला काळी मिरीचा मसाला, काळी मिरी पावडर, चाट मसाला, चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर आपण याच्यात ॲड करणार आहोत चिली फ्लेक्स. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ऑरिगॅनो थोडा, काळी मिरी पावडर आणि त्याच्यानंतर आपण याच्यात ॲड करणार आहोत थोडासा मटन मसाला, 1च चमचा. त्याच्याने टेस्ट खूप छान येते. सगळे आपल्याला मसाले याच्यामध्ये व्यवस्थित ॲड करायचे आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण याच्यामध्ये भांडं आहे आपलं जे मिरची लसूण ते थोडंसं धुवून टाकलेलं आहे. आता आपण हे सगळं पीठ एकत्र करून घेणार आहोत. व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पाण्याचा आपल्याला अजिबात वापर नाही करायचा आहे. कोथिंबीर घालायची विसरली होती म्हणून आता मी कोथिंबीर घातली. कोथिंबीर तर मेन घटक आहे याच्यामधला थालीपीठचा. आता हे आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम मस्त बिगर पाण्याचं मळलेलं आहे मी. आता आपण याला थोडं तेल ग्रीस करून व्यवस्थित दोन्ही हाताने याची मालिश करायची आहे, जेणेकरून हे तुटणार नाही. आता मी एक याचे सोऱ्या घेतलेला आहे आपला पापड्या करायचा. त्याला मी त्याच्यावर एक प्लॅस्टिकला तेल लावून घेतलेलं आहे आणि याचा एक मस्त गोळा तयार करून आता तो मी याच्यावर मस्त थोडंसं तेल लावून आणि परत एक वरतून प्लॅस्टिक घेणार आहे, त्याला तेल लावणार आहे आणि व्यवस्थित चारी साईडनी दाबून घेणार आहे. पूर्ण गोल आकार येईपर्यंत आपण याला दाबून घ्यायचे आहे. याचे चारी कडा आपल्याला व्यवस्थित झाल्या पाहिजे. एका पॅनला तेल ग्रीस करून आपण आता हे थालीपीठ भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेली आहे. पाणी आपल्याला अजिबात नाही वापरायचं, कारण आपण भोपळाही धुवून घेतलेला राहतो आणि त्याला खूप पाणी सुटते. बघू शकता एकदम मस्त भाजलेले आहेत हे थालीपीठ. आता आपण हे काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण सगळे थालीपीठ करून घेणार आहोत. खायला पण एकदम पौष्टिक आहेत हे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ट्राय करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.